नमस्कार. रेखाज कुक हाऊसमध्ये आपले भरभरून स्वागत. चिलाची भाजी म्हणजे चाकवत किंवा याला आपण बथुआ पण म्हणतो. ही एक रानभाजी आहे आणि खास करून हिवाळ्यात ही भाजी जास्त मिळते. आजकालच्या पिढीला ते रानभाज्या माहीतसुद्धा नाही. त्यामुळे या रानभाज्यांची ओळख व्हावी म्हणून ही भाजीची रेसिपी टाकलेली आहे. तर अशी ही चिलाची भाजी म्हणजे चाकवतची भाजी औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहे. तर याचे पानं आता आपण बघूया तर कशी असतात. तर अशी छोटीशी ही हिवाळ्यात येणारी भाजी आहे. जास्त मूळ लांब नसतं आणि पानं असे हिरवेगार छान असून दांडे पण याचे कवळे असतात. म्हणजे निवडून घेताना आपण दांड्याचा छोटासा देठाचा भाग पण घेऊ शकतो. तशी ही मी भाजी घेतलेली आहे. साधारण त्याचे सगळे जर पानं निवडून घेतले तर एक मोठं बाऊल भरून होईल. ही भाजी मी छान धुवून घेतलेली आहे. याची पानं तुम्ही बघू शकता की किती कवळे आहेत. आणि ही रानभाजी खरंच प्रत्येक हिवाळ्यात तरी किमान खाल्ली पाहिजे, सतत नाही खाल्ली तरी. तशी ही रानभाजी या चाकवताच्या भाजीचे मी पानं काढून घेतली आहे. आधी भाजी धुवून घेतली होती आणि हे सगळे पानं आपण निवडून घेतलेली आहेत. तर ही भाजी आपल्याला आता बारीक चिरून घ्यायची आहे. तर खरं म्हणजे अशी जरी टाकली तरी शिजते, पटकन शिजते ही. पण थोडीशी जर मी चिरून टाकते म्हणजे आपल्याला आणखीन पटकन ही रेसिपी करता येईल. तर अशी छान धुतलेली भाजी आपण चिरून घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला हे शिजत टाकायची आहे. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो म्हणजे बद्धकोष्ठता, त्यासाठी सुद्धा ही भाजी अतिशय उपयुक्त आहे, कारण यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे. तर अशी ही भाजी आता मी पाणी टाकलेलं आहे कढईमध्ये. तर ही आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. बघा पाणी गरम झालं की आपण ही भाजी यामध्ये टाकूया. साधारणतः एक मोठी वाटीभर याचे पानं आहेत. ती भाजी आपण आता टाकली यामध्ये. सगळ्याच रानभाज्या आपल्याला खाण्यासाठी अगदी उपयुक्त असतात आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने तर प्रत्येक भाजीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. यामध्ये सुद्धा भरपूर कॅल्शियमचं प्रमाण आहे. तर अशा या भाजीमध्ये मी आता टाकली 2 चमचे हरभऱ्याची डाळ मी भिजवून ठेवली होती. ते 2 चमचे हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे आणि 2 चमचे मी भिजवलेले शेंगदाणे पण मी 15 ते 20 मिनटं भिजवून ठेवले होते. आणि हे आपल्याला मस्तपैकी छान शिजवून घ्यायची आहे. एक 10 मिनटं आपल्याला शिजवायला लागेल. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता, पण फार काही जास्त वेळ लागत नसल्यामुळे कढईत शिजवणे केव्हाही चांगले आणि त्यामुळे पटकन शिजतं. आता हे असं छान पाणी टाकलं आहे आपण. शिजेपर्यंत एक अर्धा पेला पाणी मी टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून आपण शिजू द्यायचं आहे. भाजी शिजेपर्यंत आपण दुसरी तयारी करायची. म्हणजे येथे मी 2 टेबलस्पून बेसन म्हणजे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. कारण की ही गरगटा भाजी आहे. ही भाजी आपण गरगटा पद्धतीने करणार आहोत. चाकवतची भाजी अनेक प्रकारे केली जाते, पण आजची भाजी म्हणजे चाकवतची गरगटा भाजी. त्याच्यासाठी बेसन लागणार आहे. हे 2 चमचे बेसन मी पाणी टाकलेलं आहे आणि गुठळ्या होऊ न देता मिक्स करायचं आहे. आणि यातच आपल्याला टाकायचे ताक किंवा दही. दही किंवा ताकाचं प्रमाण जसं आपल्याला आवडेल त्याप्रमाणे टाकायचं आहे. जर जास्त दही आंबट असेल तर पाव वाटी पुरेल, अथवा अर्धी वाटी ताक किंवा अर्धी वाटी दही काहीही चालेल. शेवटी आपली आवड महत्त्वाची. जास्त आंबट आवडत असेल तर जास्त टाकावे. ते असं सगळं बेसन आपण पूर्ण ताकामध्ये आपण सगळं मिक्स केले. आता हे थोडंसं बाजूला ठेवूया आणि वळूया आपल्या भाजीकडे की बघूया शिजली का ते. बघा पाणी पूर्ण याच्यामधलं आटलेलं आहे आणि भाजी छान शिजलेली तरी दिसते. भाजी तर शिजणारच, पण त्यातली डाळ पण बोटचेपी झाली पाहिजे. हे बघा आता ही छान भाजी शिजलेली आहे. ही भाजी खाणं म्हणजे खरंच पर्वणी म्हणावं लागेल. इतके गुणधर्म यात आहे. फायबरचं प्रमाण तर आहेच आहे, पण फोलिक ॲसिड की जे आपल्या शरीराला गरजेचं आहे हे सुद्धा यामध्ये भरपूर प्रमाणात असतं. आपण हे जे केलं होतं मिश्रण डाळीच्या पिठाचं आणि ताकाचं, हे मिश्रण आता याच्यात आपण टाकूया
आणि छान हा गरगटा शिजू द्यायचा आहे, म्हणजे बेसनाचा कच्चेपणा आपल्याला जाणवणार नाही आहे. सतत हलवायचं आणि पूर्ण शिजू द्यायचे. पातळ घट्ट प्रमाण जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे ठेवायचं आहे. जर थोडीशी घट्ट वाटत असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता. तशी ही भाजी छान आपण शिजवून घेत आहोत. थोडंसं पाणी टाकते मी अजून जरा. ज्यामध्ये आपण बेसन काढलेलं होतं त्याच वाटीतून मी पाणी टाकलं आहे आणि झाकण ठेवून थोडंसं आपण शिजू देऊया. आता आपल्याला याच्यावर तडका फोडणी ओतायची आहे. त्यासाठी हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे हे मी घेतलेलं आहे आणि ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटून आपण बाजूला ठेवूया. तोपर्यंत भाजी पण छान बघा उकळी आलेली आहे आणि छान त्याचं टेक्स्चर पण बदलले बघा बेसनमुळे. एक चकाकी म्हणतो तशी एक भाजीला चकाकी आली आहे. आता टाकायचं आहे आपल्याला चवीसाठी मीठ. आंबटपणा, त्याच्यात थोडंसं मिठाची चव आणि किंचितशी साखर पण टाकायची आहे. एक थोडीशी जरा गोडसर चव असेल ना या भाजीला तर खूप छान लागतं. अगदी जास्त नाही, पण एक पाव चमचा तरी साखर मी नेहमी टाकते. तर बाकी तुमच्या आवडीचा प्रश्न आहे, तुम्हाला हवी असेल तर टाका, पण मी इथे टाकलेली आहे. आता आपण जे हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे वाटून घेतलेले आहेत त्याची आपल्याला फोडणी करायची आहे. मस्तपैकी तेल टाकले इथं आपण. तेल गरम झालं की मोहरी टाकली मी इथे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. जोपर्यंत तेल चांगलं तापत नाही ना, मोहरी तडतडणार नाही. त्यामुळे मोहरी टाकताना एक लक्षात ठेवायचं की तेल छानपैकी तापलं पाहिजे. जिरे पण टाकलेत आणि पुन्हा टाकले आहे आपण वाटून घेतलेलं हे हिरव्या मिरच्या आणि लसणाचं वाटण. हे छान मस्त परतून घ्यायचं आहे. लसूण जास्त लालसर व्हायला नको. थोडासा असा परतला एक मिरची टाकते मी की जेणेकरून त्याची आणखीन लज्जत वाढेल आपल्या भाजीची. आणि एक पाव चमचा हिंग. ही झाली मस्तपैकी खमंग फोडणी. पाव चमचा हळद की जेणेकरून रंग पण चांगला येईल आणि पचायला तर हळद चांगलीच असते. याच्यात पण एक औषधी गुणधर्म असतोच. अशी ही मस्त फोडणी आता आपण या शिजलेल्या भाजीवर टाकायची आहे. आ हा हा हा, मस्त खमंग वास सुटला आहे. तर ही भाजी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. भाकरीबरोबर तर अतिशय छान लागते. पोळी असो, पराठे असो किंवा जर घाईच्या वेळेस आपण ही भाजी आणि भात केला तरीसुद्धा अतिशय उत्तम. भात भाजी, पोळी भाजी, भाकरी भाजी आणि सोबत असावा कांदा. वा, फक्कड बेत. तशी ही भाजी तुम्ही पण करा आणि कमेंट द्यायला मला विसरू नका. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल लाईक केलं नसेल तर प्लीज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.